या ठिकाणी निवडत आहे भुसावळ शहराचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे हे उत्कृष्ट। थैंक यू बोलूंगा, शुक्रिया, ममनून हूँ इसके लिए कि मुझे जैसे छोटे से शायर के लिए आपने नवरत्न पुरस्कार से मुझे सम्मानित किया। ये काम सम्मानित करना दूसरों को प्रेरणा देता है कि वो भी कुछ ऐसा करे। आज मुझे मिला है, कल हो सकता नई पीढ़ी में से कोई एक और हामिद भुसावली उठ के खड़ा होगा। राज इंदौरी ने इंदौर को मशहूर किया था, उसका कर्म है कि मेरे जरिए से आज हामिद भुसावली मैंने लगाया है। संजय भाऊ को मैं कैबिनेट मिनिस्ट्री मिलने के लिए मुबारकबाद भी दूंगा और मैंने बैठे बैठे 4 पंक्तियां खेली है। मैं खासतौर से वो इसलिए कह रहा हूँ कि वो आपको भी मजा आएगा। अभी एकदम ताजा कि मैं कुछ नहीं था। देखो कैसा होता है, अपने बंगला भी हुआ ना, तो बंगले में हम ये नहीं बोलते कि मेरे बंगले पे आना, मेरे महल पे आना। इंसान वो होता है जो बंगले में बुलाने के लिए बोलता है मेरी झोपड़ी में आना, मेरे गरीब खाने पे आना। और अगर किसी के झोपड़ी में जा रहा है तो कहता है कि आपके दौलत खाने पे कब आऊंगे। मतलब खुद को छोटा बताना। मैं इसलिए संजय भाऊ की तरफ से कह रहा हूं कि मैं कुछ नहीं था, मैं कुछ नहीं हूं, मैं कुछ नहीं था, मैं कुछ नहीं हूं, ये सब मोहब्बत से हो गया है। चौथी लाइन पे आपकी ताली आना चाहिए, ये सब रिकॉर्ड होगा। ये मैं कुछ नहीं था, मैं कुछ नहीं हूं, ये सब मोहब्बत से हो गया है। मैं एक जर्रा था, सब ने मिलकर पहाड़ जैसा बना और एक 4 मिसरे मेरे पुराने इसलिए पढ़ रहा हूं कि उनकी क्या आपको देखे इतने छोटे प्रोग्राम में भी अपना कीमती वक्त निकाल कर आए। मैं सब आपका काम कर रहा हूं, आपकी तरफ से जो बनना चाहिए मैं बोल रहा हूं कि जो मुस्कुराते हुए हर किसी से मिलता है, देखिए उनके चेहरे पे मुस्कुराहट, जो मुस्कुराते हुए हर किसी से मिलता है। हमारा सिलसिला ऐसे सखी से मिलता है, अकड़ के मिलने से कोई बड़ा नहीं होता, बड़ा हुआ है जो बड़ी सादगी से मिलता है। नमस्ते, आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। पत्रकार दिनानिमित्त उपस्थित सर्व पत्रकार बांधव भगिनी आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, तुम्हाला ह्या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा। मला आमंत्रित केलं याबद्दल तुमचे आभार मानतो।
गेल्या 2 वर्षापासून मी इथे कार्यरत आहे आणि वेळोवेळी मला तुमचं चांगलं सहकार्य मिळालं आहे. अतिशय पॉझिटिव्हली तुम्ही प्रशासनाला सहकार्य केलं. उत्कृष्ट पद्धतीने ह्या दोन्ही ज्या निवडणुका झाल्या त्याचं वार्तांकन तुम्ही फार छान पद्धतीने केलं. आमचा एक मूळ हेतू होता की अवेअरनेस स्वीपच्या माध्यमातून जे काही नवीन मुलं मुली रजिस्टर होतील नवीन मतदार म्हणून त्यांनी 100% मतदान करावं या माझ्या आणि सरकारच्या आव्हानाला तुम्ही चांगले प्रतिसाद दिला, प्रसिद्धी दिली. त्यामुळे काही अंशी का होईना हरीचा वाटा म्हणून काही अंशी ते मतदानाची टक्केवारी वाढली. त्याच्यामध्ये तुमचा फार मोठा सहभाग आहे आणि शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या प्रभावीपणे त्यांची अंमलबजावणी करत असताना त्या लोकांपर्यंत जाणं सुद्धा महत्वाचं आहे. आता प्रशासन तर आहे तुमच्या समोर, पण आता शासनातले अतिशय महत्वाचे घटक सुद्धा आपल्या समोर आहेत आणि तुम्ही पत्रकार आहात. खरं म्हणजे हे तिन्ही जर एकत्र आले चांगल्या हेतूने तर फार मोठी लोक चळवळ उभी राहते, समाजाला दिशा मिळते, समाज आधुनिकतेकडे वाटचाल करू लागतो. तर मला अपेक्षा आहे, मी फारसं लांबवत नाही भाषण आणि तुम्हालाही आता असं झालं असेल की अजून काय काय कोण उद्बोधन पण काय काय बोलणार आहे, काय काय ऐकावं लागणार आपल्याला. तसं मी काही फारसं वेळ नाही घेत तुमचा सर्वांचा, प्रत्येकाला काम आहे. सर्वांना उत्सुकता असेल. आपले माननीय मंत्री महोदय यांचा पत्रकार दिनाचा हा बहुतेक पहिलाच कार्यक्रम असावा आणि त्यांना ऐकण्याची मलाही उत्सुकता आहे. मी फारसं काही तुमचा वेळ न घेता थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते 22% का लोक असते ना, पण त्यांच्या माध्यमातून मध्ये इतके वर्ष झाले मी नोकरी केलेली आहे. आता लोकप्रतिनिधी त्याच्या अनुभवावर सांगतो मी की खरंतर समाजामध्ये उत्कृष्ट काम करणारे अनेक लोक असतात. आपल्याला त्यांना शोधावं लागतं. जसं काही काही घटना आताच्या पत्रकारिता स्वरूप बदललं, जुन्या पत्रकारितेचं स्वरूप तुम्ही पहा. अगदी शोधून शोधून घटना दिल्या, शोधून शोधून. आणि मी नेहमी आवर्जून सांगतो की पूर्वी आपल्या कलेने मुख्य संपादकीय असं आठवतून किंवा महिन्याभरातले महिन्याभरामध्ये काय काय घटना घडल्या आणि त्या संपादकाला काय वाटत त्याचं विश्लेषण असतं. अतिशय उत्कृष्ट विश्लेषण असायचं. म्हणजे प्रत्येकाने निवेदन केलं किंवा कोणी आंदोलन केलं छापलं, हे राजकारणाचा भाग चालतच असतो. पण समाजामध्ये काय घटना घडल्या, त्याचं काय परसेप्शन आहे, काय व्हायला पाहिजे, काय चुकलं, काय बरोबर आहे, काय बरं, याचं एक सुंदर विश्लेषण त्याच्या घटनेच्या मागची पार्श्वभूमी काय, काय व्हायला पाहिजे, कसं नको व्हायला, ते फार चांगलं विश्लेषण त्या संपादकीय विश्लेषणामध्ये नेहमी असतं. आता मला ते फार कसं बघायला मिळत नाही तसं विश्लेषण, त्याचं काही कोणी असं लिहित नाही. पण माझ्या त्यांना काय वाटतं त्याचं कामच असेल. मी त्यांना काहीतरी प्रत्युत्तर देतच राहणार किंवा समाजातलं इतर घटक आहे कोणीतरी काहीतरी बोलतच राहणार, हे आमचं काम आहे. कारण त्याला त्याचं काम करायचंय, मला माझं काम करायचंय. पण पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतं की ते चूक आहे, बरोबर आहे, मी कुठे चुकतो, दीपक काय चुकतोय का, हा काय करतोय का, ते काय. समाजाला डायरेक्शन देण्याचं काम हे तुमचंही, कारण तुम्ही जास्त फिरत असता समाजामध्ये. मी कोविड काळापासून पाहिलं, सगळ्या काळामध्ये बघितलं मी की अतिशय लहान लहान गोष्टीचं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या पत्रकारांनी केलं त्यावेळेला. म्हणजे तेव्हा असं होतं की कोविडमध्ये स्वतः डॉक्टर आहे ते पण काही पेशंटला हात लावतात, तेही कुठे जात नव्हते. स्वतः पेशंटला डॉक्टरांनी हँडल केलं त्यावेळेला, त्यांचे असिस्टंट वगैरे तेच हँडल करायचे. अशा परिस्थितीमध्ये पत्रकार हे सगळीकडे फिरत होते. सगळीकडे फिरून त्यांनी सगळ्या बातम्या पोहोचवत होते ते की कुठे काय चाललंय, कुठे काय घडलंय, काय कोणत्या हॉस्पिटलला जागा आहे, कुठल्या नाही आहे, कुठे कशाची कमतरता आहे, कुठे चांगलं काम होत आहे, कुठे काय दिलं जात आहे, कुठे अजून आवश्यकता आहे, कोण मदत करत आहे, कोणी मदत केली पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्या काळातही पत्रकार पोहोचवून सगळ्यांपर्यंत पोहोचवत होते. खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेला की जिथे ज्यावेळेस सामान्य लोक फिरू शकत नव्हते त्यावेळेला सगळीकडे फिरून ही सगळ्यांना मदत करत होते.
म्हणजे असाही एक काळ या पत्रकारांनी पाहिला की जिथे त्यांच्या जीवावर खेळून ते सगळं काही करत होते. पण आता मी मध्ये सांगितले मला की पत्रकारितेची सगळी व्याख्यात बदललेली, सगळे चित्र बदललेले आहे. आता सगळे अत्याधुनिक इक्विपमेंट आले त्यामुळे इथे आता घडल्याबरोबर लगेच तिकीट आलं जातं काही म्हणजे ब्रेकिंग न्यूज विषयाची ब्रेकिंग न्यूज होते. अशा पद्धतीने येते की आमदार संजय सावकारे धमाका केला. काय धमाका केला तेव्हा उत्कृष्टता असे वाढवून ठेवलेली असते. त्याला काय बोलले काही नसतं त्याच्यामुळे ते काही बोलणार सगळी म्हणजे ती पद्धतच अशी बदललेली आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया आल्यापासून तर हा प्रकार जास्त झाला. पूर्वी पत्रकार म्हणजे अजूनही मी नेहमी गुणगौरव स्थापित म्हणजे पत्रकारांना त्याच्यासाठी करत असतो की अजूनही विश्वासार्हता जागवून ठेवलेली आहे ती या प्रिंट मीडियाने जागवून ठेवलेली आहे. त्याने टीआरपीच्या नादामध्ये आपला हा जो मीडिया आहे तो इतका घसरतो कधी की काय बातम्या चालू त्याला काही भरोसा नसतो. म्हणजे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे की काय होत आहे की एखाद्याला एकदम खालून उठून पुढे पोहोचून तुझ्याबरोपर्यंत काही सांगता येत नाही. पण अशा परिस्थितीतही प्रिंट मीडियाने आपलं मनाचं स्थान ठेवलेलं आहे ते त्यांनी तसंच ठेवावं. कारण विश्वास अजूनही तसाच आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मी टीव्हीवरच्या बातम्या बघत नाही. मी अलीकडे पेपर वाचणे बंद केले. पेपरही वाचत नाही आता. खरं एकही बातमी तसं करत नाही. काहीतरी छापून आलंय ती बातमी वाढली का तेव्हा आम्ही ती बातमी बघतो काय काय छापून आलंय. अदरवाईज मी बातमी पण कुठल्याच वाचत नाही आणि टीव्ही तर अजिबात बघत नाही. कोण डोक्याला ताप घेते डोक्याचा ताप नाही. काम जर करायचं असेल तुम्हाला शांत डोक्याने तर त्या गडबडी ऐकून काही काम करतो मी. अरे आपल्याबद्दल असं केलं आपल्याबद्दल असं बोललं अरे काय करू आता डोक्याला तापच येत नाही. मी काल असं दिवाळीची मीटिंग होती त्याच्यात संतापाने असं बोललं तर खरं मी तो कुठल्या पत्रकाराचा म्हणजे कुठल्या अधिकाराचा बातमी काही काढला नाही. त्याचे तो आता पहिला पण माहिती काय विषय होता तिथे त्यांच्या इथे अंडरपास झाला तो पण अजून ऑपरेशन मध्ये नाहीये. वडाळा अंडरपास झाला तो अजून ऑपरेशन मध्ये नाही. इतक्या वेळा सांगून कलेक्टर आले स्वतः खासदार मॅडम आल्या सगळी पाहणी केली सगळं झालं हो करतो सांगून अजून केलं नाही. टोल मात्र घेतात. सगळं घडलं कशामुळे त्यांच्या टोलमुळे. मग ते पैसे काही तुमच्या बापाच्या लोकांचे पैसे त्यांना त्यांच्या पैशातून जो पैसा तो कलेक्ट करतात त्या पैशातून ते दुरुस्ती करायचे. काही त्यांना वेगळा पैसा वापरायचा नाही. आमचाच पैसा तुम्ही वापरायचा नाही मला त्याच्यात काय सगळ्या दुरुस्त करायचं तुम्ही करत का. त्याच्यानंतर संताप झाला की एकदा मिटिंग झाली दोनदा मिटिंग झाली कलेक्टरकडे स्वतः कलेक्टर येऊन गेले तरी ते सर्व नसेल तर कुठल्या मार्गाने त्यांना सांगायचं. पण माझं चुकलं करायचा शब्द वापरायला नको होता तिथे पण मंत्री झाल्यानंतर जास्तच ते अधिकाऱ्यांना माफ काढला तर ते कुठल्या पेपरने छापलं ते एकाच पेपरने त्याला निगेटिव्ह रंग दिला की मंत्री झाल्यानंतर रबा माफ काढायला लागले. तो पेपर 4 म्हणजे काही फरक नाही पडला. लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या ते सांगितलं तुम्हाला आश्चर्य वाटत. लोकांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की आता तुम्ही बरोबर काम करायला लागले म्हणजे अधिकारात शिव्या देण्याचं चांगलं काम करतंय. पण तसं नसतं. प्रशासन शासन दोन्ही बरोबरीने काम करावं लागतं. जर मी प्रशासनाला शिव्या घालत बसलो तर त्या अधिकार त्यांच्याकडेच जास्त आहे माझ्याकडे थोडे अधिकार नाही. तर त्यांच्याशी सांगड घालूनच मला काम करायचं आहे. तेही माणसं आहेत तेही चुकू शकतात. मी माणूस आहे मी चुकू शकतो. तुम्ही पत्रकार आहे तुम्हीही चुकू शकता. पण सगळ्यांनी मिळून जर कामं केली तर हा समाज मात्र सुधरू शकतो. त्या समाजाला आपल्याला सुधारायचं आहे. त्या समाजाला चांगल्या डायरेक्शनने न्यायचं आहे. आपल्या समाजामध्ये आपल्या गावामध्ये देशामध्ये शांतता कशी राहते सगळ्यांचा व्यवहार कसा चांगला राहील आपल्या देशाविषयी प्रेम कसं जागृत होईल आपल्या राज्याविषयी आपल्या गावाविषयी कसं सगळ्यांना चांगलं करता येईल या सगळ्या गोष्टी जर आपण मिळून केल्या तरच हे घडणार आहे. नाहीतर मी माझ्या मनातलं काहीतरी सांगत असेल तो त्याच्या मनाचं काहीतरी सांगेल तुम्ही चित्र असाल तर विध्वंसाशिवाय दुसरं काहीच होऊ शकत नाही. म्हणून सगळ्यांनी मिळून समाज जागृतीचं काम केलं पाहिजे. आज गौतम महोत्सव आहे आपल्या भुसावळ पत्रकार संघाचा. मी त्या तुमच्या गौतम महोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही खरंतर चांगले कार्यक्रम पण राबवलेले
त्यालाही तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमच्या पत्रकाराच्या गोष्टीने माझी काय मदत लागेल तुम्ही नेहमीच तयार असतो, पण अजूनपर्यंत मला वेगळी सांगितलं नाही भाऊ, मागणी केली त्यांनी, प्रेम भाऊंनी अजून दिलं की केलं, प्रस्तावनामध्ये बोलले ते. मी बसवायचे मंत्री आहे, एका ठिकाणी गेलो म्हटलं वर्षरोपयोग मध्ये झाला, मग प्रत्येक ठिकाणी शालेय काही गरजेचं नाही. तुम्हाला वर्षरोपयोग मध्ये झाला त्यावेळेला शाल. आपल्याकडे कन्सेप्ट काय होता, मंत्री झाला भाऊ आता आपलं गाव सुधारून टाका, आता वर्षरोपयोग मंत्री झाला की का करू माझं आपलं झालं तर आता मी जास्तीत जास्त त्या वर्षोद्योग मंत्र्याचं नाव म्हणजे जे काही तसे एखादी उद्योग आणू शकतो इथे. आता तुम्ही जर म्हणाल की आता सगळे रस्ते चकचक करून टाक, सगळीकडे दिवाबत्ती चांगली करून टाक, तर तो फंड काही माझ्याकडे येणार नाही, तो नगरविकासकडेच राहणार आहे. वर्षोद्योग मंत्री म्हणून तो माझ्याकडे येणार नाही. माझ्या मंत्री झाल्यामुळे 2 कामं शिवायची माझी होऊ शकतात, पण माझ्या डिपार्टमेंटला काय उपयोग आपल्या भागासाठी करता येईल ते निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करू की ज्याच्या माध्यमातून आपल्या भागातला रोजगार वाढेल. तर वस्त्रोद्योग एक खाता असा आहे की जे राज्यामध्ये रोजगारही वाढवू शकतं आणि राज्याचा GDP पण वाढवू शकतो, म्हणजे उत्पन्नही वाढवू शकतो, असं ते खातं आहे. मागच्या 20-25 वर्षामध्ये ते खातं नेहमी पणन सहकार पणन वस्त्रोद्योग असं कंबाईन राहिलंय. त्याच्यामध्ये वस्त्रोद्योगाकडे फार असं लक्ष दिलं गेलं नाही. पहिल्यांदा ते खातं असं स्वतंत्र काढलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे मला स्वतःला त्याच्यावर आता खूप कामं करावी लागणार आहे. आता बऱ्याचदा असं होईल की घुसाळत कमी राहील, तर कृपा करून असं काही छापू नका की बस मंत्री झाले आपल्या मतदारसंघाकडे. राज्याचा भार आल्यानंतर ऑटोमॅटिकली आपल्या गावाकडे किंवा आपल्या मतदारसंघाकडे थोडासा वेळ कमी मिळणार आहे. पण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने मला आता राज्याचा कारभार मिळालेला बघायला, म्हणून तुमचं बहुत बऱ्याच सगळ्यांनी आज पत्रकाराचा दिवस म्हणजे पहिल्यांदा एवढी गर्दी बघतोय, नाही तर आपण दरवेळेला पत्रकार दिवस साजरा करतो दरवर्षी, पण गर्दी कशी एवढी नसते. या वेळेला झाडून सगळे आलेले आहेत, सगळ्यांना आनंदही झाला दिसतो की रोज मस्त चांगल्या कदाचित आले असतील सगळे. असं आहे का नामदार झालं निवेदन तर घेऊन पण सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सगळ्या पत्रकार बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक सूचना अशी होती की जसं वकील संघाने हे केलेलं आहे, तुम्हाला माहिती असेल खरे साहेब की वकील साहेबांनी त्यांनी एक फंड गोळा केला आणि मेडिकल इमर्जन्सीमध्ये एखादी गरीब वकील असला तर त्याला ते मदत करतात त्या वकील फंडामधनं. तसं तुम्ही करा, त्यांना मदत केली तसं तर मी आता बोलून येतो त्या काळातही मदत केलं पत्रकारांना, पण मी कधीच काय त्या गोष्टी बोलत नाही. पण तसं काहीतरी तुम्ही पण करा, त्याला सगळ्यात पहिली मदत माझी होईल तुमच्या पत्रकार संघाच्या त्याच्या माध्यमातून. पत्रकारांची परिस्थिती मला माहिती की सगळ्यांची परिस्थिती चांगली नाही आणि वैद्यकीय गोष्ट अशी की तुम्हाला कधी काय लागेल काही सांगता येत नाही. म्हणून त्या क्षेत्रामध्ये जर काही करता आलं तुम्हाला तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं योगदान माझ्याकडे आणि माझ्याकडनं ते योगदान तुम्हाला मिळेल. निश्चितपणे आपण तसं जे काही तुमचं निर्णय असेल तर कलेक्टरकडनं आपण जागाही मिळवून घेऊ. गणपती आता प्रश्न काही असा इतका मोठा नाही, तो आपण जेवढा त्याच्यातही सगळ्यांना मिळतात घेणार. त्याच्यामुळे तुम्हाला पत्रकारांमध्ये वेगळी कॉलिंग पाहिजे असेल तर तशी आपण प्रस्तावित करू. ती सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चरखा जो आहे तो तुम्ही शेतकऱ्यांना जर अवेलेबल करून दिला गाव घरोघरी, प्रायोरिटी आमची सौर ऊर्जा याच्यामध्ये वस्त्रोद्योगमध्ये सौर ऊर्जेचा वापर ही प्रायोरिटी आहेच. आणि ती एमगिरी म्हणून जी वर्ध्याला आहे महात्मा गांधी रिसर्च इन्स्टिट्यूट, तिथे ते अवेलेबल आहेत सर, त्यांनी बनवलेले आहेत आणि ते शेतकऱ्यांना जर आपण दिले तर व्हॅल्यू ऍडेड आम्ही जरा थोडंसं
the bell icon on the हर YouTube समस्या में app आपके and never साथ, miss another हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय हिंद।